आता तुम्हीच सांगा, कसं सोडणार मी तुमच्या भावाला? हा, तुम्हाला माहिती तरी आहे गुलाब कोण आहे? ड्रग माफिया आहे माहिती आहे. हो, पण फक्त तेवढंच नाहीये. नवरात्रीत मुली गायब होतात ना, त्यांना किडनॅप करणं, त्याचं ट्रॅफिकिंग. एक्स्टॉर्शन, मर्डर्स आणि मोठे मोठे स्कॅम्स यात तो इन्व्हॉल्ड आहे हे सगळ्यांना माहिती. एक्झॅक्टली. आणि एवढं सगळं करून सुद्धा उजळ माथ्याने फिरून तो सिस्टीमला चॅलेंज करतोय, अशा माणसाला तुमच्या भावाने मदत केली, हे चुकीचं आहे का बरोबर आहे? एकतर पोलीस डिपार्टमेंटकडे गुलाबची काही इन्फॉर्मेशन नाहीये. कॉन्फरन्सही घेतली नाही. आय एम व्हेरी शुअर त्यांच्याकडे फोटो सुद्धा नाहीये गुलाबचा. गुलाब, काकू हात सोडा, तिचा दुखतंय तिला. मग तुझ्या बायकोला समजाव ना. माझ्या आणि माझ्या मुलींच्या वाकड्यात जायचं नाही. ती कोणाच्याही वाकड्यात गेली नाहीये. उलट तुमचा जावई नाही तारिणी. बेलसरेंकडे असताना तू खूप सहन केलेस आणि हे यांचं घर नाहीये. तुला त्रास दिलेलं मी सहन करू शकत नाही. हो, तुम्ही दोघंही लक्षात ठेवा, काहीही करा, पण माझा जावई या घराचा खरा वारसदार युवराज खांडेकर सन्मानाने या घरात परत येणार. ही काळ्या दगडावरची रेख आहे, लक्षात ठेवा. निशीची आई, मागेच थांबायचं, घरात यायचं नाही. चलो मागे. हाय, तुम्ही कोण? कौशिकी ताई, तुम्ही मला ओळखलं नाही? अहो मी मित्र, युवराजचा मित्र. नाही सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही, सॉरी. अरे रेखाताई, तुम्ही काय हो? असा का चेहरा केलाय? मी आलेला आवडला नाहीये का? हो, असं काय म्हणताय? तुमच्या मुलीचं घर आहे, तुम्ही कधीही येऊ शकता. पण काही कळवलं नाहीत ना, म्हणून आश्चर्य वाटलं. बसा ना. बाकी घरात सगळे कसे आहेत? माधवराव आणि सुमियाजी, अहो ते वारीला गेले आहेत ना. आणि नमा, काव्या, मालतीताई. बस बस झाली. बेलसरेंची सगळी माणसं मोजून झाली आणि सगळे टणटणीत आहेत. चांगले चांगले. आज अशा अचानक आलात, म्हणजे कळवलं असतं तर जरा. आधी कळवून असा काय फरक पडला असता? खांडेकरांकडे सगळ्या गोष्टी अचानकच घडतात ना. म्हटलं अचानकच दाट टाकावी. अचानक नाही हो, सगळं ठीक आहे. सगळं हे बघा, माझ्यापासून काही लपवू नका. माझ्या काळजाचा तुकडा दिलाय मी या घरात. माझ्या मुलीला जर काही त्रास झाला ना तर ते मला सहन होणार नाही. म्हणजे तुम्हाला आमच्या युवराज. कळलंय, सगळं कळलंय. काय झालंय, कुणी काय केलंय सगळं. निशी कुठे आहे? तिच्या रूम मध्ये. निशू, वहिनी. बॉस खूप दुखतंय का? नाही कसं? किती जोरात हात पिरगळलाय निशीच्या आईने. दुखत असेल ना? नाही, मी ठीक आहे. शरीरावरच्या जखमा असो किंवा मनातल्या, कोणालाही न सांगता सहन करणं खूप जुनी सवय आहे तुझी. बॉस, एक सांगू, तुझ्याशी असं जेव्हा कोणी वागतं ना, मला खरंच एक प्रश्न पडतो. तू का सहन करतेस एवढं? का त्यांचं ऐकून घेतेस? राग काय किंवा प्रेम काय, आपण कायम आपल्या हक्काच्या माणसांवरच दाखवतो ना. निश्चितची आई माझ्यावर प्रेम नसतील दाखवत, पण राग मात्र हक्काने दाखवतात. निदान त्यासाठी का होईना त्या मला आपलं मानतात. नको तिथे हा समजूतदारपणा दाखवतेस ना, म्हणून सुमी चिडते तुझ्यावर. खरं सांग, दुखते ना थोडं? केदार, माझ्या या दुखण्यापेक्षा जास्त काळजी करण्यासारख्या गोष्टी घडतायत घरात आत्ता. आता इथून पुढे काय होईल काय माहिती, कारण निशीची आई आता शांत बसणार नाहीयेत. हे पण खरंय, पण कौशिकी ताईने कितीही प्रयत्न केला तरी जे मॅडमच्या तावडीतून युवराजला नाही सोडवू शकणार. तुम्ही पाहिलंय का याला?
आमच्या घरात बाकी कोणीच पाहिलं नाहीये, पण तारिणीने पाहिलंय म्हणून विचारलं. तुम्ही पण पाहिलंय का त्याला? हो, एवढं काय निरखून बघताय? एवढं तर त्याने स्वतःला सुद्धा निरखून बघितलं नसेल कधी आरशात. सर, दुसरा काहीतरी पर्याय असेल ना, बोला त्यांना. मॅडम, ॲज ऑफ नाव मॅडमने जे सांगितलं ते सगळं बरोबर आहे. ह्या केसमध्ये काहीच लूपहोल नाही. वी नीड टू वेट फॉर कोर्ट डिसिजन. त्यांनी जे काय सांगितलंय ते परत मला सांगू नका. दुसरा काय पर्याय आहे, काय मार्ग आहे ते बोला ना. मी सांगते. काय करा, तुम्ही इथे शांतपणे बसा, छानपैकी लॉचा अभ्यास करा, तुमच्या वकिलांशी डिस्कस करा. हवं तर मी 2-3 वकील पाठवते आमचे. हां, निवांत चहा कॉफी मागवते मी. इनफॅक्ट आमच्या इकडे हे तो कोरियन बन मस्त मिळतो, मागवू तुम्हाला? तुम्ही माझी काळजी करताय हे बघून मला फार छान वाटलं, पण युवराज तुमच्या कस्टडीत असेपर्यंत माझ्यापेक्षा जास्त काळजी त्याची घ्या. आणि युवराज इथून लवकरात लवकर बाहेर पडेल याची खात्री मी बाळगते. हो मॅडम. जेजेच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही आणि कोणी सोडवू शकत नाही. कौशिकी खांडेकर, माझ्यासाठी माझं कुटुंब सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि मी माझ्या कुटुंबासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. जा. मी तर म्हणते जाच. तुमची जेवढी पॉवर तुम्हाला वापरता येईल ना ती वापरा आणि सगळं करा. मी जर माझी पॉवर वापरली तर तुम्हाला महागात पडेल. तेच तर हवंय. सोप्या गोष्टी आवडतच नाहीत ना आपल्याला. जे सगळ्यांना आवडतं ते जेजेला आवडत नाही, आणि जे जेजेला आवडतं ना कोणालाच जमत नाही. एखाद्या श्रीमंत मुलाला पकडायचं, त्याला केसमध्ये अडकवायचं, त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे, फ्रंट पेजवर येण्यासाठी आणि ब्रेकिंग न्यूजमध्ये झळकण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय हे कळतंय मला. वकील साहेब, तुमच्या मोबाईलवर युवराज खांडेकरची काही मीम वगैरे आली का? काही असं रील पोस्ट वगैरे काही? नो पब्लिसिटी, काहीच फेम नाही. मुळात मला हे सगळं आवडतच नाही. ती माझी स्टाईलच नाही आहे. माझी स्टाईल खूप वेगळी आहे. कळेल लवकरच. तुम्ही काय करणार आहात ते मला सांगा. हे बघा, माझा भाऊ या सगळ्यात अडक. मॅडम, इथे काही बोलू नका. इथे काही बोललं तर आपल्या विरोधात जाऊ शकतं. There you go. बघा, आत्ता कुठे बरोबर बोललात. या भेटूया. भेटूच. ऑफकोर्स. आता काय, तुमचा भाऊ पाहुणा आहे आमचा, त्याला भेटायला याल तेव्हा आपली भेट पण होईलच. सुन.